कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 6. रात्री अन्वी घरी आली. पटकन फ्रेश होऊन ती किचनमध्ये गेली. काकू तिथे स्वयंपाक करत होत्या. ती सुद्धा त्यांना जाऊन जॉईन झाली. आज रात्री आर्यन लवकर आला होता. तो आला तेव्हा सगळे जेवायला बसले होते. जेवताना तो मोबाईलच बघत होता. पण बाकी सगळे बडबड करत होते. दिवसभर काय काय झालं एकमेकांना शेअर करत होते, ज्याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. अन्वीने आर्यनकडे पाहिले आणि नाक मुरडलं आणि बडबड करण्यात बिझी झाली. सगळ्यांची जेवण आवरली. सगळे आपल्या आपल्या रूममध्ये गेले. अन्वीसुद्धा पेंडिंग असलेले कामं करत सोफ्यावर बसली. अंजली म्हणाली, वहिनी आत येऊ का? अन्वीने पटकन वर पाहिले आणि हसून आत येण्याचा इशारा केला. ती आत आली आणि जाऊन तिच्या शेजारी बसली. वहिनी एक ना, माझं एक काम आहे. अंजली तिथली तिची फाईल हातात घेत म्हणाली. अन्वी म्हणाली, थांब बाळा 2 मिनिट हां. ओके. ती फाईल सोडत म्हणाली, बोल काय म्हणते? अन्वी लॅपटॉप बंद करत म्हणाली. अंजली म्हणाली, अगं माझं रूमचं इंटेरियर बदलायचं विचार करत होते. अन्वी म्हणाली, छान झालं आठवण करून दिलं, पण मला इथली गॅलरी जरा चेंज करायची आहे. अंजली म्हणाली, चालेल, माझ्या गॅलरीमध्ये बदल करायचा आहे. पण वहिनी भाईला आवडणार नाही ग त्याच्या रूममध्ये बदल केलेलं. या रूममध्ये पण बदल करून खूप वर्ष झाली असतील. बेडशीटसुद्धा 2 रंगाचे वापरतो. रागवेल तुला. चल ग, टेन्शन घेऊ नको. मी पण अन्वी देशमुख आहे. तुझ्या भाईला ना बघ मी कसे घेऱ्यात घेता येते मला बघ. अन्वी डोळे मिचकावत म्हणाली, ए वहिनी जपून ग, त्याचा राग खूप डेंजर आहे. तुला रूममध्ये घेण्यासाठी तो तयार नव्हता. आजीने तयार केलं हळदीच्या दिवशी. अंजली फ्लोमध्ये बोलून गेली. अन्वीने सुद्धा तिची लिंक तोडली नाही. अन्वी मनातच म्हणाली, अच्छा बच्चू, स्वतःला काय राजा महाराजा समजतोस ना तू? बघ तुझी मजा. तुझी गुलाबी रंगाचीच बेडशीट घालते आता. गुलाबी नको, आपला निळा रंगच भारी. अंजलीने तिला हलवून जागं केलं. अंजली म्हणाली, काय ग, भाईला मिस करते का? अन्वीने लाजायचं नाटक केलं. नुसती नाटकी ही. आणि हिचा आर्यन. तोपर्यंत आर्यन आत आला. आर्यन म्हणाला, अंजू झोपायचं नाही का तुला? भाई ते वहिनीकडे काम होतं म्हणून आले होते. झालेच, चालले मी, असं म्हणत ती उठली. या बिनकामीला काय काम येतं? असं म्हणत तो वॉर्डरोबकडे निघाला. ऐकलं हां, अन्वीने ऐकलं. पण अंजली दरवाजाजवळ गेली होती म्हणून ती ऐकली नाही. अंजलीने दरवाजापासून बाय केलं आणि ती निघून गेली. ही पटकन उठली आणि जाऊन त्याच्या मागे थांबली. तो टर्न झाला आणि तिला धडकला. ओय इडियट, मागे काय थांबली? सरक बाजूला. तो टॉवेल गळ्याभोवती टाकत म्हणाला, मी सरकणार नाही. आणि इडियट मी आहे तर तुम्ही फुलिश स्टुपिड आहेत. रिकाम टेकडे. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, सरकू नको, पण तुला सांगतो तुझा नवरा CEO आहे एका कंपनीचा. तो कपाडावर आलेलं केसांना फूक मारत म्हणाला, हिरोगिरी करू नका हां. तिथं पण एम्प्लॉईवर ऑर्डर सोडत असणार. काय काम येतं तुम्हाला? जास्त बोलू नको समजलं? आणि सरक बाजूला. तो रागात म्हणाला, नाही म्हणाले ना. अडलं माझं खेटर. नाक फुगवत ती म्हणाली. त्याने तिच्या कमरेला दोन्ही हातांनी घट्ट पकडलं. ती शहारली. तो तिच्या डोळ्यात बघत होता आणि पटकन तिला दोन्ही हातांनी उचललं आणि बाजूला ठेवलं आणि पटकन निघून पण गेला. आणि ही अजून सदम्यातच होती. नंतर त्याला 4-5 शिव्या घातल्या आणि कंबर झाकली. याची एवढी हिंमत? एडपट कुठला हा नालायक. अन्वी पुटपुटली, मला शिव्या देऊ नको, तू समोर थांबली होतीस. तो बाथरूमच्या दरवाजाजवळ थांबून म्हणला आणि आत गेला. खरंच मिठू, चूक तुझीच. काय येड्यासारखं त्याच्या डोळ्यात बघत थांबली म्हणून डोक्यावर टपली मारून घेतली आणि तो बाहेर यायच्या अगोदर तिने कपडे बदलून घेतले आणि जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी रोजच्यासारखं ती क्लबला गेली. क्लबमध्ये पण आता टर्मिनेट जवळ आल्याने प्रॅक्टिसने जोर धरला होता. तिच्या साईडने 2-3 टीम होत्या. एक ज्या ती फी घेऊन शिकवायची आणि एक न घेता जे फी पेड करू शकत होत्या त्यांची जाण्याची सोयीसाठी आणि येण्यासाठी ते पेड करू शकत होते, पण बाकी नाही. मग अन्वी आणि त्यांचा ग्रुप ज्याच्या बॅचची मॅच असेल त्यांच्यासाठी पैसे जमा करायचे आणि त्यांच्यासाठी लागणार सामानसुद्धा ते खरेदी करून घ्यायचे. त्यासाठी शॉपिंगसुद्धा तेच करायचे. अन्वी आज 8:30ला आली. पळतच घरी आली. सगळे बसले होते नाश्ता करत. काकू म्हणाली, अगं अन्वी जा लवकर आवरून, नाहीतर फक्त फ्रेश होऊन ये. अन्वी म्हणाली, असंच कसं म्हणजे? ती टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्टवर होती. आई म्हणाली, अगं मग हा नाश्ता घेऊन जा. आर्यन वरतीच बसला आहे, दोघं करा. तसंही तो खाली येणार नाही आज. हा ठीक आहे. अन्वी ट्रे घेऊन वर गेली.
तिने शिस्तीत दार वाजवलं. आतून आवाज आला, कम इन. अक्कड किती आहे या माकडामध्ये. तिने ट्रे टेबलवर ठेवला. तो ऑलमोस्ट तयार झाला होता. त्याने तिच्याकडे पाहिले. खरंच ती जरा जास्त सिम्पली राहायची. आज पण तशीच होती. तिला खरंच फरक पडायचा नाही आणि तिने कधीच दुसऱ्यासाठी स्वतःला बदललं नाही. घामाने भिजलेली होती, जास्त नाही पण थकलेली वाटत होती. तिच्या आवडीचं त्याला खरंच खूप कौतुक वाटलं. सगळं तिचं टाईमटेबलप्रमाणे चालायचं. अजिबात ती दमलेली नसायची. ती तोपर्यंत बाथरूममधून आली. त्याला पाहिले. तो समोर बसला होता. अन्वीने ताट वाढून त्याच्या पुढ्यात ठेवलं आणि स्वतःचं ताट घेऊन ती गॅलरीमध्ये गेली. बाहेरचं वातावरण बघत ती नाश्ता करत होती. त्याने तिला जाताना बघितलं. ती जास्त बोलायची नाही त्याच्यासोबत, गरज पडली तरच ते. पण एका रूममध्ये आहोत म्हणून त्याने विचार झटकले आणि नाश्त्यावर आवरून निघून गेला. पूर्वा म्हणाली, अन्वी, सिव्हिल टीमचा रिपोर्ट सादर केल्यानंतर आर्किटेक्ट टीमचा आत्तापर्यंतचा रिपोर्ट दाखवायचा आहे. टीम लीडरकडे तुझी सगळी फाईल जमा कर. हो, हे काय चालले मी? तू मागच्या आठवड्यातच जमा केली वाटतं. अन्वी फाईल उचलत म्हणाली. पूर्वा म्हणाली, हो, सगळ्याचे जवळजवळ जमा झालेत. तू पण जा. हा म्हणत ती निघून गेली. ती टीम लीडरच्या कॅबिन जवळ गेली. विशाल, टीम लीडर, तो म्हणाला. अन्वी, सगळ्यांनी रिपोर्ट जमा केलं आहे. तूच सुट्टीवर होती म्हणून आपलं राहिलं. आता तुला माहितीसाठी सांगतो, आपली एक कॉमन मीटिंग आहे. तिथं सगळं अनाऊन्स करतील आपल्या नवीन प्रोजेक्टबाबत. हां, चालेल विशाल सर, मी जाते आता, असं म्हणत ती निघून गेली. ती येऊन खुर्चीवर बसली. चल आता कॉफी घेऊ, म्हणत पूर्वा तिला घेऊन गेली. दोघी ऑर्डर देऊन टेबलवर बसल्या. अन्वी म्हणाली, पूर्वा, आपलं टीममध्ये निवड झाली ना तर प्रमोशन पक्क. म्हणजे निवड होणार नक्की आहेच, पण त्याची प्रोजेक्टची प्रोसेस लांब आहे खूपच. पूर्वा म्हणाली, हो, होणार. नक्की आपली कॉमन टीम काढणार आहेत 10 जणांची. मग जे पार्टनर आहेत त्यांची पण टीम आहे, पण ती कंपनी मोठी आहे खूप. मग मला वाटतं आपल्याला तिकडे जाऊन काम करावं लागेल वाटतं. अन्वी म्हणाली, पूर्वा, आपण लोनची प्रोसेस चालू करायची का? जागा आपण असं पण शोधत आहोतच ना. राहुलचं प्रमोशन डिक्लेअर केलेत. पूर्वा म्हणाली, आपण चर्चा करू सगळ्यांसोबत, मग यावर काम करू. बघू. आता जरा लाईफ इंटरेस्टिंग वाटत आहे. एकदा लोन पास झालं मग तर आपण सगळे हवेत. अन्वी डोळे मिचकावत म्हणाली. पूर्वा म्हणाली, हा, मग मिठू, ॲडजस्ट करायला येतं ना तुला सगळं? मला टेन्शन आलं आहे तुझं. अन्वी म्हणाली, अगं बाई, किती टेन्शन घेतेस? पूर्वा म्हणाली, चल, मला वाटतं टीम फायनल आज होईल. मेल येईल मीटिंग होणार आहे म्हणून. जाऊ दे, चल जाऊयात. हा म्हणत दोघी उठल्या आणि आपल्या आपल्या डेस्कजवळ आल्या. थोड्या वेळाने मेल आलं, लंच ब्रेक नंतर मीटिंग आहे म्हणून. सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमले होते. कंपनीचे बॉस, टीम लीडर आणि टीम मेंबर म्हणाले, गुड मॉर्निंग एव्हरीवन. बॉस सगळ्यांनी त्यांना ग्रीट केलं. तर यावर्षी आपल्याला खूप मोठा कॉन्ट्रॅक्शन्स प्रोजेक्ट भेटला आहे, ज्याचं पार्टनरशिपमध्ये आपली कंपनी 40% भागीदार आहे. तर टीम लीडर आता मेंबर सिलेक्ट करतील. विशालने नाव वाचून दाखवले. अन्वी आणि पूर्वा होत्या त्यात. 10 मेंबर सिलेक्ट झाले होते. बॉस म्हणाले, अजून एक आपलं रेकॉर्ड आपण त्यांना सबमिट केलं होतं. कालच त्यांच्या मॅनेजरने तुमचं नाव कन्फर्म केलं आहे. आपली टीम त्यांच्यासोबत काम करेल. 60% पार्टनरशिप त्यांच्याकडे आहे. तर पुढे होणारी प्रोसेस पुढच्या मीटिंगमध्ये ठरवू. त्यांचं सिलेक्शन कंप्लीट झालं आहे. आपलं डेमो प्रेझेंटेशन पुढच्या आठवड्यात असेल, तर त्यासाठी फक्त 3 जण असतील. त्या मेंबरची नावे लीडर ठरवतील. तर एकदा हे झालं आणि सगळं फायनल झाल्यावर मेन कामाला सुरुवात होईल. ओके सर, सगळे एकसाथ म्हणाले. मीटिंग संपली. सर्वजण जबरदस्त एक्सायटेड होते. पुढची कंपनी नक्की मोठी असणार हे त्यांना पक्क समजलं होतं. सगळे आपापल्या कामाला लागले. आर्यन म्हणाला, रॉबिन, के कंपनीच्या मेंबरची फाईल लिस्ट आणि त्याचे झालेले प्रोजेक्टची सेमिनरी फाईल मला दाखव. रॉबिन म्हणाला, यस सर. आर्यनने लिस्ट हातात घेतली. मला वाटलंच होतं ही सिलेक्ट होणार. कॉइन्सिडेंटली आम्ही सोबत काम करतोय, असं मनातल्या मनात म्हणत तो गालत असला. रॉबिन म्हणाला, सर, अन्वी मॅडम पण सिलेक्ट झाल्या आहेत. आर्यन म्हणाला, हां, ही खूप मोठी गोष्ट नाही आपल्यासाठी, तिच्यासाठी आहे. पण आणि वकीलसोबत माझी 2-3 दिवसात मीटिंग फिक्स कर. रॉबिन म्हणाला, ओके सर. मग मिस अन्वी, तुम्ही पहिली भेट नक्की विसरला असणार, पण मी अजिबात नाही. घरीसुद्धा माझ्यावर दादागिरी करते, जे मला नाईलाजाने खपवून घ्यावं लागते. पण थोडे दिवस तुझ्या एक साईन मला गरजेची आहे. तो मनातल्या मनात बडबड करत होता.
डेमोसाठी सुद्धा तिचं सिलेक्शन झाले होते. अन्वीला मेलमधून फॉर्मॅट भेटणार होतं. ती आपल्या काम करत टेबलवर बसली होती. पूर्वा म्हणाली, मिठू मिठू एक. अन्वी म्हणाली, काय वे बोल. अगं तुला माहिती कोणासोबत काम करायचं आहे आपल्याला. पूर्वा तिच्या समोर थांबत म्हणाली. अन्वी म्हणाली, मला काय माहिती. पूर्वा म्हणाली, मेल चेक कर लवकर. अन्वी म्हणाली, थांब जरा पटकन. ओके ओके करते असं म्हणत तिने मेल बॉक्स ओपन केला. अन्वी म्हणाली, व्हॉट द हेल. यार अजिबात नाही काम करायचं मला देशमुख इंडस्ट्री बरोबर. अजिबात असं होऊ शकत नाही. यावर आपलं प्रमोशन अवलंबून आहे. पूर्वा अमिश्किल हसत म्हणाली. अन्वी म्हणाली, हो का. आता मी काय सांगते ते ऐकल्यावर तू तर हे जॉब पण सोडशील. पूर्वा म्हणाली, काय. मनीषसुद्धा देशमुख इंडस्ट्रीमध्ये काम करतो. झटका लागला. जोर का झटका धीरे से असं म्हणत ती हसू लागली. पूर्वाचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. अन्वी म्हणाली, जाऊ दे चिल. मर कधी ना कधी त्याला फेस करायचं होतंच. तू शांत बस म्हणत ती तिच्या जागेवर गेली. अन्वीला फॉर्मॅटसुद्धा भेटला. ती प्रेझेंटेशन बनवायला लागली. संध्याकाळी ती काही तर ठरवून घरी आली. सगळ्याची रोजची जेवण आटोपलं. आर्यन स्टडीमध्ये होता आणि अन्वी त्याची वाट पाहत रूममध्ये पुस्तक वाचत बसली होती. थोड्या वेळाने तो आला. तो आल्याबरोबर ती अलर्ट मोडवर बसली. ती काही बोलणारच तोच तो तिला क्रॉस करून बाथरूममध्ये गेला. ती तसंच बसली. तो बाहेर आला. अन्वी म्हणाली, अहो मला काहीतरी बोलायचं होतं. बोलू का. बोल. तो बेडवर बसत म्हणाला. ते म्हणजे थोडं रूममध्ये बदल करावं म्हणत होते आणि गॅलरीमध्ये पण. समजतं का मी काय विचारते. ती फेक स्माईल करत म्हणाली. आर्यन म्हणाला, ओ एवढा मस्का का. तू राहते ना इथे मग करू शकते. आणि तसं पण माझ्या परमिशनची कोणाला गरज पडली आहे. एक मिनिट. आता असं म्हणू नका. मी जबरदस्ती तुमच्यावर लादले गेले. मग काय तुम्ही मला आवडता म्हणून मी लग्न केले नाही. आणि लग्न करून काय माझं भाग्य उजळलं नाही. उलट नसीब फुटकं जे तुम्ही मिळाले. आणि आपण ठरवून लग्न केलं आहे. करायचं नव्हतं तर आजींना नाही म्हणून सांगायचं. अन्वी नाक फुगवत म्हणाली. आर्यन म्हणाला, हा मग मी पण काय सुखी नाहीये लग्न करून. जबरदस्ती तर केली माझ्यावर. मी तुम्हाला सुखात ठेवायला मी नवराच मानत नाही तुम्हाला. आणि तुमची फालतूची बडबड मी ऐकून घेणार नाही पहिले सांगते. ती रागात उठली आणि सोफ्यावर आडवी झाली. खरंच ती काय ऐकून घ्यावं माझं. तिने आपलं म्हणणं न घाबरता मांडलं. यावर त्याला बरं वाटलं. आणि ती आपल्याला नवरा मानत नाही म्हणजे आपण जे केलं ते तिच्या बाबतीत चुकीचं नाही हे ऐकून त्याला बरं वाटलं. आणि तो निवांत झोपला. अन्वी नवीन प्रोजेक्टच्या मागे लागली होती. त्यामुळे तिचं प्रमोशन नक्कीच होणार होतं. 2 दिवसांनी नाशिक टर्ममेंटसाठी टीम गेली होती. त्यामुळे ती आत्ता कामावर फोकस करू शकणार होती. आज रविवार आणि क्लबला सुट्टी होती. त्यामुळे ती थोडा वेळ जाग आल्यावर बेडवरच लोळत पडली. 5 मिनिटांनंतर उठून तिने आंघोळ केली. घरीच असल्याने तिने साडी घेण्यासाठी ती वॉर्डरोबकडे गेली. रोजच्या प्रमाणे आज पण आर्यन वाकडा तिकडा पालथा झोवून झोपला होता. कशाला जगायचं एवढं उशिरापर्यंत. मग असं उठायला उशीर होतो आणि परत नाश्त्याला हे खाली नसले की मलाच आई यांना मागे मागे करायला लावतात. आता साहेब उशिरा उठणार मग आवरणार. आज नक्की ऑफिस नसेल नाहीतर गडबड चालत असते. नाश्ता पण वरतीच करतात. कामं करत आणि जेवताना पण सारखं फोनमध्ये डोकं घालून असतात. एवढी माणसं आहेत घरात पण नाही. यांचा फोन हातातून खाली असेल तर शपथ. आणि अंजली जयला रागवायचं. ती मनातच बडबड करत साडी नेसत होती. तिने बडबड करत आरशात पाहिलं आणि तिला क्लिक झालं. 1 मिनिट. पण मी काय एवढं निरीक्षण या खडूचं करत आहे. मिठू मिठू एडबीड लागलं काय तुला. इग्नोर. आपल्याला काय तो काही का करेना. ती आरशात बघत स्वतःला समजावत होती. आर्यन बेडवर पडूनच आरशातून बघून चालली तिची नाटक बघत होता. जाग त्याला तिच्या हालचालीवरूनच आली होती. तिच्या ओठांच्या हालचालीवरून समजलं होतं की ती काहीतरी बडबड करते. पण ती खूपच हळू बोलत असल्याने ऐकू आलं नाही. एवढी नाटक का करते ही सकाळी सकाळी. आज गेली नाही वाटतं म्हणून सकाळी हिचं दर्शन घडत आहे. आज ही घरीच म्हणजे आज नक्की जेवण हीच बनवेल. म्हणजे आज चांगलं जेवण मिळणार. पण सुट्टीच्या दिवशी कशाला काम पाहिजे. जाऊ दे आपलं काम होतंय तर होऊ दे. तो तिला बघत मनात बडबड करत होता. तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ती पलटली. काय. काही नाही म्हणत तो उठला आणि जिममध्ये निघून गेला. अन्वीने पटकन त्याच्या बेड साफ केला. सोफा नीट केला. खिडकी आणि गॅलरी उघडून ती खाली आली. आई आणि काकू किचनमध्ये होत्या.
तिने त्यांना लांबूनच पाहिलं आणि पळत आत गेली. आई, झालं का सगळं बनवून? आई म्हणाली, अगं नाही, आत्ता तर आलो आम्ही आत. अन्वी म्हणाली, ओके, मग तुम्ही जा बाहेर, मी करते सगळं. पटकन जा आणि मी करते लवकर, सगळे यायच्या अगोदर. असं म्हणत तिने याप्रम गळ्यात अडकवलं. काकू म्हणाली, अगं आज सुट्टीचा दिवस आणि तू काय काय करशील? आम्ही मदत करतो ना. नको, मी मेडच्या मदतीने करते ना. अन्वी हट्टाला पेटली होती. आई म्हणाली, हां, आता तू दिवसभर काय आम्हाला येऊ देणार नाही किचनमध्ये, जातोच आत्ता. हा म्हणत तिने फ्रुट्स कापायला घेतले. आई आणि काकू बाहेर निघून गेल्या. ती पटपट कामाला लागली. सगळे नाश्त्याला बसले होते. अन्वी रविवारीच सकाळी नाश्त्याला लवकर यायची. मग काय, जय आणि अंजली सोबत तिची मस्त बडबड चालू होती. खूप मस्त झाला आहे पराठा, अंजली म्हणाली. हो वहिनी, खरंच. अन्वी म्हणाली, आवडलं ना तुम्हाला? तेवढ्यात आर्यन पण खाली आला होता आणि तिच्या हाताच्या फ्रूट सॅलडचा आस्वाद घेत होता, पण तारीफ न करता. ती पण त्याच्या रिकाम्या प्लेटला बघून खुश व्हायची. जय म्हणाला, भाई यार, पराठा टेस्ट करून बघ ना, खूप भारी झाला आहे. आणि ही चटणी तर एक नंबर. अंजली म्हणाली, अरे भाईसाठी वहिनीनी वेगळं बनवलं आहे ना, बघ की, ज्यूस, सलाड आणि फ्रूट. मग आपल्यासारखं का खातील ते? आर्यन म्हणाला, झालं का तुमचं बडबड करून? शांततेत स्वतः जेवणार नाही आणि दुसऱ्यांना जेवू देणार नाही. जय म्हणाला, सॉरी भाई. आजी म्हणाली, आर्यन, तुला लोक चालत नाहीत, मग मुलांना तर का ओरडतो? आर्यन म्हणाला, मी म्हणालो का बोलू नका म्हणून? पण मला का मध्ये घेत आहात? आर्यन, जय तुम्हाला सॉरी बोलला. अन्वी शांतपणे म्हणाली, मी तुला मध्ये घेत नाहीये. आर्यन तिला रागात म्हणाला. अन्वी म्हणाली, मी तुम्हाला म्हणतच नाहीये, पण तुम्ही आजींना बोलत आहात म्हणून म्हणाले. ए, तू ना मध्ये पडू नको, संबंध नाहीये तुझा काहीच. असं म्हणत तो रागात उठला. बाबा म्हणाले, आर्यन, काय चाललं आहे तुझं? अरे बायको आहे तुझी. आर्यन म्हणाला, जबरदस्ती झालं आहे आमचं लग्न आणि तुम्ही करून दिलं आहे. काका म्हणाले, हा तुझा होकार होताच याला. होताच म्हणजे? अटच तशी होती मला. आर्यन रागाने आजीकडे बघत म्हणाला. आई म्हणाली, हा म्हणून तू आमच्यासोबत लग्न झाल्यापासून तुटक तुटक वागत आहेस? आर्यन म्हणाला, बरोबर. काकू म्हणाल्या, आर्यन, लग्न झालं आहे तुझं, अरे बायको आहे तुझी ती. आजी म्हणाली, बस खूप झालं, नाश्ता झाला ना तुझा, चल जा वरती रूममध्ये. तो पण चुपचाप निघून गेला. आई म्हणाली, हे बघ बाळा अन्वी, चिडू नको. अगं तो रागीट आहे माहिती ना, सवय आहे त्याला आणि तो रागात काही पण बोलून जातो. तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे. तिला रडू येत होतं. ती पण घाबरून राहणाऱ्यातील नव्हती. अन्वी म्हणाली, आई, तेच चिडून निघून गेलेत. मी त्यांच्या नाश्ता देऊन येते, मी नंतर करते. तुझं पण घेऊन जा, आई तिच्या हातामध्ये ट्रे देत म्हणाल्या. ती वर निघून आली. तो रागात उभा होता. हातात सिगारेट घेऊन परत त्याला सगळं आठवलं होतं. हा आहे मी असाच. नाही करून द्यायचं ना लग्न. दिलं करून, आता परत अपेक्षा ठेवतात. माझं पटत नाही तर बोलतात का माझ्याशी? तो बडबडत करत सिगारेट ओढत होता. तिने टेबलवर ट्रे ठेवला आणि पडत गॅलरीमध्ये गेली आणि त्याच्या हातातील सिगारेट ओढून घेतली. मी म्हणालो ना, माझ्यामध्ये पडू नको. आता येऊन लेक्चर देणार आहेस का की सिगारेट ओढू नको म्हणून? ऐकणार नाही मी तुझं. तो रागात ओरडला. तिने चुपचाप सिगारेट विझवली आणि फेकून दिली. आता ऐका, मी तुम्हाला घाबरत नाही आणि तुमच्यासाठी मी बायको नसेल, पण घरच्यांसाठी मी सून आहे आणि राहील. तुमचं माझं नातं आपल्याला मान्य नाहीये, पण जगासमोर देवाला साक्षी मानून आपण वचन घेतली आहेत. ती रागात म्हणाली. आर्यन म्हणाला, तुला माहिती मी लग्न का केलं तुझ्यासोबत? तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. अन्वी म्हणाली, काहीतरी फायदा असेलच तुमचा, म्हणूनच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ना माझ्याशी तुम्ही. आर्यन म्हणाला, बिना फायद्याचा तर मी काहीच करत नाही. आर्यन समोरच्या झाडांना बघत म्हणाला. अन्वी म्हणाली, एवढं तर मी नक्की तुम्हाला ओळखते, पण तुमची खरी ओळख लपून ठेवता येतं तुम्हाला. ती त्याच्या अर्ध्या दिसणाऱ्या चेहऱ्याला बघत म्हणाली. तो गालात हसला. आर्यन म्हणाला, तू खूप धीट आहेस. माझ्यासारख्या माणसासोबत राहते आणि घाबरत पण नाही. तो तिच्याजवळ जात म्हणाला, पण ती पण तसूरभर हलली नाही. अन्वी म्हणाली, धीट तर मी आहेच, पण असो, मला तुम्ही ओळखत नाही. जेव्हा ओळखाल तुमचे प्रश्न पण थांबतील. ती शांतपणे म्हणाली. आर्यन म्हणाला, मला तू ओळखते, पण कमी वेळेत मी वेगवेगळ्या प्रकारची माणसं पाहिली आहेत आणि खूप सारी. जवळच्या माणसांची चेहऱ्यावरचा रेष जरी बदलला ना तरी मी ओळखते. ती हलके हसत म्हणाली. समजलं मला आतापर्यंत. तो लांब होत म्हणाला. अजून एक, मला लोकांच्या गोष्टीत नाक घालायला आवडत नाही,
पण जवळच्या लोकांच्या बाबतीत मी ऐकत नाही. ती उडणारे केस सावरत म्हणाली. डोळ्यात किंचित राग होता. त्याने फक्त हुंकार भरला. नाश्त्यावरती आणला आहे, ती असं म्हणत त्याला क्रॉस करत आत निघून गेली आणि नाश्ता घेऊन सोफ्यावर जाऊन बसली. त्याने आपली प्लेट उचलली आणि गॅलरीच्या दरवाजाजवळ गेला. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. भूतकाळ चुकीचा होता, म्हणून तू हे लग्न नव्हतं करायला पाहिजे होतं. तो ही गोष्ट तुम्हाला पण लागू होते. ती गालातल्या गालात हसत म्हणाली. मी तेव्हा पण एकटाच होतो आणि आता पण, आणि हे एकटेपण मला जवळच आहे, जवळच्या लोकांपेक्षा. तो असं म्हणत पटकन बाहेर निघून गेला. माहिती, हे एकटेपण भर लोकात पण जवळच वाटतो, जेव्हा जवळचा लांब जातो. असं म्हणत ती नाश्ता करायला लागली. एकमेकांच्या नकळत एकमेकांच्या जवळ येत होते दोघं. खाली सगळे नाश्ता करत होते. अंजली म्हणाली, जय, तुला भाईला चिडवायची काय गरज होती? जय म्हणाला, शांत बसते का? काका म्हणाले, आता जर तुम्ही तोंडातून एक शब्द पण काढला ना बाहेर, मग बघा तुम्ही. जय म्हणाला, सॉरी बाबा. असं म्हणत सगळे चुपचाप नाश्ता करत होते. अंजली नंतर रूममध्ये गेली. तिथं अगोदर जय बसला होता. माकडा, निघ बाहेर. जय म्हणाला, अंजू, मी सिरियस मॅटरवर बोलायला आलो आहे. तू आणि सिरियस? तोंड बघ आरशात. जय म्हणाला, भाई आणि बहिणीबद्दल. मग बोल. त्यांच्यात आपल्यामुळे भांडण झालं ना, मग आपणच त्यांचं पॅचअप करून देऊ. अंजली म्हणाली, अरे कसं पण? मग. जय असं म्हणत तो तिला प्लॅन समजावून सांगू लागला. मी नाही रे. आधीच वहिनी एवढी थकते आणि आता माझ्या रूमचं काम ते करणार आहे. अंजू यार प्लीज. ओके ठीक आहे, करते मी काहीतरी. तर आता इथून बाहेर निघ. तुला किती वेळा सांगितलं रूममध्ये येत जाऊ नको. आता मी चाललो, कारण तू माझं काम करणार आहेस, नाहीतर. असं म्हणत तो निघून गेला आणि अंजली पुढच्या तयारीला लागली. वहिनी चल ना प्लीज. माझं आणि जयचे एकमेकांसोबत पटत नाही. तू असेल तर माझ्यासोबत भांडण करणार नाही. वहिनी यार चल ना. अरे बाळा, हे बघ, माझं किती महत्त्वाचं काम चालू आहे आणि तुला माहिती, आमची कंपनी आर्यनच्या कंपनीसोबत काम करणार आहे आणि त्यासाठी हे डेमो प्रेझेंटेशन लिहायला लागली मी. अन्वी बारीक चेहरा करत म्हणाली, वहिनी खूप वाईट. तुला माहिती नसेल, पण दादा ना खूपच वाईट आहे कामबाबत. आत्ता तुला समजलं असेलच तो किती काम करतो, आणि तो एक जरी चूक झाली तर झालं समोरच्याचंच कल्याण. पण ना, जर खरंच समोरचा चांगला असेल तर तो नक्की तारीफ करतो. जेवढा रागीट तो वाटतो ना, तेवढा नाही आहे ग. घरी एक वेळी नसेल, पण त्याचं सगळीकडे खूप लक्ष असतं. माझं कसं होईल काय माहिती. अन्वीने एक उसासा टाकला. या अगोदर नव्हतं काम केलं का सोबत तुमच्या कंपनीने? अगं केलं ना, पण तेव्हा माझं ट्रेनिंग पिरियड चाललेलं होता. मग मी नव्हती ना त्यामध्ये. ही पहिलीच वेळ आहे बघ ना. आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सुद्धा किती मोठी प्रोसेस आहे. ती वैतागत म्हणाली, अगं जाऊ दे ना, तू चल ना शॉपिंगला. बघ ना, आपल्या रूमचं काम राहिलं आहे. अंजली रूमवर नजर टाकत म्हणाली, हो यार, या एड्याची रूम बदलायची होती, मी विसरलेच. असं पण काम संपत आलं आहे. वाटलं तर उद्या अजून सुट्टी घेता येईल. क्लबला कोण येणार पण नाही. जाऊ दे, आज आणि उद्या रूमचं काम संपवून टाकू. ती मनात बडबड करत होती.